आज आमच्या झाडाला आलं होतं अनसिजनेबल फ्रूट, म्हणजे पावसाळ्यात एवढे सगळे सीताफळ खाल्ले आणि आणखीन हिवाळा संपत आला की सीताफळाला भर आलाय. तर इथं मी डायरेक्ट संध्याकाळून व्हिडिओ शूट केला, कारण दिवसभर लाईट नव्हती, गावामध्ये तारा ओढायचं काम चालू होतं. आता मी किचनमध्ये ना गॅसच्या समोर एवढा मोठा पेपर लावून घेतला. मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या नको लावताही, पण काय होतं ना की फोडणी वगैरे दिली की तिथं सगळं डाग पडतात आणि कलर सारखं देण्यात येत नाही तेवढ्या वस्तूला, म्हणून तिथं मी पेपर लावून घेतला. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का. मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी येते तिच्या नवऱ्याच्या जीवावर, आणि नवऱ्यांकडून तिला फारशा अपेक्षा नसतात. फक्त तिला वाटतं की चार चौघामध्ये मान द्यावा, आपल्यालाही थोडीफार किंमत भेटावी, चार माणसामध्ये आपलाही विचार व्हावा, आणि नवऱ्याने इज्जत दिली तर तिला सासरी सगळ्या माणसांकडून इज्जत आणि तेवढीच रिस्पेक्ट आणि तेवढ्याच आपुलकीने सुद्धा वागवलं जातं. त्यामुळे नवऱ्याचा किरदार हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का. सासरी आल्यानंतर जसा नवरा वागवेल तसंच तिला तिच्या सासरी सुद्धा वागवलं जातं. आई वडिलांनंतर ती डोळे बंद करून विश्वास ठेवते ती तिच्या नवऱ्यावर, त्याच्यामुळे तिच्या विश्वासाला कधी सुद्धा तडा जाऊ देऊ नका. मुली ह्या मुळातच खूप हळव्या आणि इमोशनल असतात, आणि त्या तितक्याच एकतत्वी सुद्धा असतात. या तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडून जाणवलंच असेल तुम्हाला. त्या तुमच्यासाठी तुमच्या घरी येऊन सगळ्या माणसाला आपलंसं करतात आणि सगळ्या गोष्टी सहन करतात. तर तुमचंही कर्तव्य तेवढंच बनतं, तेवढं तिला जपणं आणि तिच्या आईवडिलाचा सुद्धा विचार करणं. चला, आजचा दिवस तर मी सगळा असा घालवला, आणि नंतर संध्याकाळून बिर्याणी आणि चिकनची भाजी बनवली होती. गॅस थोडासा लीक होत होता आणि पाईप पण तुटला होता, म्हणून इकडं नवीन गॅसचा पाईप बसवला आणि भैयानी गॅस वगैरे चेक करून दिला. तर एवढा पाईप तुटला होता, नंतर हा पाईप चेक केला आणि नवीन नंतर दुसरा बसवला, असा होता माझा